हा आहे लांजातून साखरपा येथे जाण्यासाठीचा मार्ग. लांजा कुंभारवाडी येथील हा स्पॉट आणि या स्पॉटवर आहे माऊली नाश्ता सेंटर. माऊली नाश्ता सेंटरला अनेक खाद्यपदार्थ मिळतात, वडापाव, मिसळ, कटवडा. परंतु हे खाद्यपदार्थ सर्वच स्टॉलवर आपल्याला मिळतात. इथली खासियत आहे ती म्हणजे इडली आणि मेदूवडा. मराठी माणसाचा हा स्टॉल कशा पद्धतीने उभा राहिला आणि आज लांजात लोकप्रिय आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? संतोष यशवंत मेहर, लांजा कुंभारवाडी. अच्छा. आपलं शिक्षण किती झालंय? 10वी. हां. आणि हा व्यवसाय आपण किती सालापासून करताय? व्यवसाय लॉकडाऊन नंतर आमची नोकरी होती. अच्छा. आम्हाला कंपनी काढून टाकलं. कुठे होतात तुम्ही नोकरीला? मी पहिला मजेतीय मसाला होतो, मसाला कंपनीमध्ये. किती सालापासून सुरुवात केली मग लॉकडाऊनमध्ये? 19. लॉकडाऊनच्या पूर्वी 1 महिना. अच्छा. अरे बाप. आणि लॉकडाऊन नव्हा. बापरे. लॉकडाऊन झाल्यानंतर आम्हाला 2 वर्ष काय येत नाही. बापरे. तो काळ कसा गेला तुमचा? तो काल खूप बेकार, काय तुम्हाला सांगणार नाही. मग तेव्हा तुम्ही होम डिलिव्हरी वगैरे हा करायचो त्यावेळेला. तर मग असं सुचलं की काही लोकांचं सुचवलं आम्हाला की तुम्ही तुमच्याकडे कॉलेज द्यायला तुम्ही जे पदार्थ बनवता ते घेऊन तुम्ही होम टू होम किंवा असं पंपामध्ये उभं राहा. तेव्हा असे जास्ती लोकांना सवय लागली. तर काकांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन नंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू केलात. आणि याच व्यवसायात तू त्यांचा मुलगा म्हणून तुला इंटरेस्ट का वाटला या व्यवसायात यावंसं, आणि काय तुझे भावना? नाही, माझं आता म्हणजे कॉलेज डिप्लोमा केला मी सिव्हिल टेक्निक. अच्छा. त्यामध्ये मला काय म्हणजे जॉबमध्ये काय थोडाफार वाटत नाही, म्हणजे स्टुडंटच्या हाताखाली काम. अच्छा. त्यामुळे आम्ही स्वतःचा धंदा असल्यामुळे मी पण इथेच करायचं म्हणतोय आपण हॉटेल. सिव्हिल डिप्लोमा आणि हे क्षेत्र म्हणजे एकदम परस्पर विरोधी विषय, पण आवड होती पहिल्यापासून या विषयाची? कसं तुमची आवड पाहिजे? अच्छा. तू आता स्वतः काय काय डिश बनवतोस इथे? पण मी म्हणजे आई सगळं आमचं करून आम्ही सगळं करायचं तयारी वगैरे करतो. अच्छा. मदत सगळी करून देतात. बरोबर. मॅनेजमेंट आणि सगळा गल्ला सांभाळणं आणि सर्व करणं. फॅमिलीचा एकत्रित हा व्यवसाय आहे, आई वडील आणि तू. तर किती महत्त्वाची ही युनिटी असणं फॅमिलीमध्ये या व्यवसायासाठी? हो. आम्ही म्हणजे युनिटी म्हणजे सगळी घरांकडून आमच्या घराकडून सगळं हे मदत पाहिजे तरच हे होऊ शकतं, हे तर नाही. इथली काय स्पेशालिटी सांगशील? आणि इथे कटवडा, मिसळ, मेंदूवडा, इडली. त्यामध्ये स्पेशालिटी म्हणजे इडली मेंदूवडा सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत सगळा मेंदूवडा संपायचे आहे. अच्छा. एवढी बाहेरून ऑर्डर वगैरे असतात, फॉलोवर सगळं. ओके. पण अचानक नोकरी सोडून या व्यवसायात यावंसं कसं वाटलं? असं काय, ज्यावेळी लॉकडाऊन झालं की नाही त्यावेळी नोकरी मिळणं मुश्किल होतं नंतर. अच्छा. मग काहीतरी आमची 6 माणसं, आमची कुटुंब आमचं माझं, त्याला काहीतरी उदरनिर्वाह लागला ना. बरोबर. पण कॅटरिंगच्या व्यवसायाची किंवा या भोजनाच्या व्यवसायाचा काय बॅकग्राऊंड तुम्हाला होता की? सुरुवातीपासून आमच्या ही एक ग्रुप आहे, आमचा वाडी आहे ना, त्या वाडीमध्ये मी जेवण बनवलं जायचो. अच्छा. किंवा बाहेरची कुठली ऑर्डर केली तर लहानसान मारायचं. आणि मसाल्यामध्ये कंपनीमध्ये असं थोडासा अनुभव होता मसाल्याचा वगैरे. बरोबर. आणि जे मोठी हॉटेल आहेत ना. बरोबर. मला रायगड ते गोवा एरिया होता. अच्छा. त्या एरियामध्ये जी हॉटेल आहेत त्या हॉटेलांना आम्ही मसाला पुरवायचो. बरोबर. त्या मसाल्यामध्ये त्याची तो बटाखाना होता, किचन. त्या किचनपर्यंत जाऊन पोचून मी त्यांचं सगळं बघत राहायचो काय चाललंय ते. बरोबर. अशा विषयामध्ये सगळं शिकलो मी. बरोबर. नमस्कार. मी या ठिकाणी जॉब निमित्तानं लांजा या तालुक्यामध्ये आलो आहोत. तर विविध कामासाठी आम्ही लांजा या ठिकाणी येतो. तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ब्रेकफास्ट हा चांगल्या पद्धतीचा भेटणं गरजेचं असतं. कारण दिवसभराच्या धावपळीमध्ये आपण ब्रेकफास्ट चांगला केला तर दिवसभराचे काम करण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीची एनर्जी मिळू शकते. तर त्याच पद्धतीने मी भरपूर सर्च केलं की नाश्ता कोणत्या पद्धतीने चांगला भेटतो. कारण आम्ही ज्या कोल्हापूर सिटीमध्ये राहतो तिथून या ठिकाणी यायचं, तर त्या ठिकाणी आपल्याला नाश्ता चांगला मिळणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी भेटल्यानंतर भरपूर ठिकाणची चौकशी केल्यानंतर आम्हाला माऊली नाश्ता सेंटर हे जे नाश्ता सेंटर आहे अतिशय उत्तम प्रतीचा नाश्ता या ठिकाणी त्यांना तयार करतात, ते सर्व करतात आणि त्यांची टेस्टही अतिशय उत्तम आहे. तर या ठिकाणी त्यांच्याकडे जवळपास 4 ते 5 आयटम आपल्याला रेग्युलरली मिळतात. त्याप्रमाणे अगदी 2 ते 3 वर्ष झाली या ठिकाणी मी नाश्ता करतोय. अतिशय उत्तम प्रतीचा नाश्ता आहे. तर या ठिकाणी नाश्ता करून मी अतिशय हॅपी आहे की ज्याप्रमाणे घरी आपल्याला नाश्ता मिळतो त्या पद्धतीनेच या ठिकाणी त्यांची सर्व्हिस आम्हाला मिळते आणि त्यांच्याबद्दल मी आभार आहे. थँक्यू. आपल्याला आता या
माऊली नाश्ता सेंटरला आपल्याकडे काय काय पदार्थ मिळतात आणि स्पेशालिटी आपली काय आहे? आता चहा, वडापाव, रस्सावडा, मिसळ. ओके. स्पेशल म्हणजे इडली मेदू वडा आमचा. अच्छा. आणि भविष्यामध्ये डोसाची तयारी केलेली आहे मी. ओके. अरे वा. साऊथ इंडियन फूड आहे ती हां. तर याच्यात चित्रावं असं का वाटलं ही स्पेशालिटी घेऊन? ज्यावेळी आम्ही वडापाव आणि मिसळची सुरू केलेला त्यावेळी कसं होतं, सगळ्यांकडेच वडापाव मिसळ, वडापाव मिसळ असा विचार होता. म्हटलं काहीतरी आपण वेगळं करूया, वेगळं केलं पाहिजे असा विचार. सर नमस्कार. तुम्ही पहिल्यांदाच आलात की नाही, हे माझं थर्ड टाइम आहे? आता मार्केटिंगला लांजामध्ये येतो ना. अच्छा. कसं वाटलं इथला इडली वडा? इडली वडा आणि मेदू वडा वडा एक नंबर आहे, क्वालिटी चांगली आहे आणि काय कसलाही त्रास नाही, काय नाही आणि एकदम डायजेस्टिव्ह अप्रतिम आहे. आणि आता याला रिस्पॉन्स गिराईकांचा कसा मिळतो? आता रिस्पॉन्स एक नंबर म्हणजे आम्ही काही पडतोय, बरोबर. एवढा रिस्पॉन्स आहे. पण मग भविष्यात इथला सेटअप वाढवायचा असं डोक्यात आहे की कुठे अजून आपण शाखा सुरू करायला? शाखा सुरू करायचा विचार आहे, अच्छा. पण तो मॅनपॉवर करून थोडं कमी पडतोय. बरोबर. क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे. हां, हो यार भाई. माऊली नाश्ता सेंटरमध्ये सर्वात बेस्ट तिथला चहा आणि इडली. मी कित्येक वर्ष दुकान चालू झाल्यापासून इथे नाश्ता करायला येतो. स्वस्त आणि मस्त. ग्राहकांच्या पसंतीची त्यांची मेन. ते पैशाकडे बघीच नाहीत. ग्राहकाकडे पैसे असले नसले, आज आजचं उद्या द्या, परवा द्या, ते पैशासाठी आवाज येणं आपापले नाहीत. फक्त ग्राहकाची सेवा करायची ते बसले. माऊली सेंटर हे लांज्यातलं एकमेव असं चहा वडापाव सेंटर आहे की लोकांना सुविधा व्यवस्थित मिळते. मेन म्हणजे पाणी व्यवस्थित थंड पाणी देतात आणि ग्राहक असे चांगल्यापणे बोलतात. त्या ग्राहकाचे उद्धट असे बोलले नाही. इथला चहा म्हणजे स्वस्त आणि इतर ठिकाणी हा चहा तुम्हाला 10 रुपयात मिळेल, पण हा चहा इथं फक्त 5 रुपये. तर साधारण किती प्लेट आपण विक्री करतो दिवसांना एक इडली किंवा मेदू वडाच्या टोटल म्हटलं आहे? टोटल म्हणतात तरी एक 120 असतात. ते 120 म्हणजे 100 क्रॉस करतात डेली. हो डेली. या व्यवसायात मी आल्यापासून बघतोय तुमच्या पत्नी आणि मुलगा, बरोबर ना? दोन्ही साथ. हां. तर कुटुंबाची साथ आणि सहभाग कशा प्रकारे महत्त्वाचा ठरतो या कुटुंबाची साथ आहे म्हणून ते एवढं राहते. उमेदपर्यंत पोचलो आहे आम्ही, तर कुटुंबासाठी सर पोचलो नसतो आम्ही ना. बरोबर. अको हे पहिल्यापासून तुम्ही करताय की कसं काय? म्हणजे हे दुकान तुम्ही सुरू केल्यावर पहिल्यापासूनच घरगुती करत होतात? अच्छा अच्छा. पण आता हे मेदू वडा आणि इडली दाक्षिणात्य पदार्थ आहेत, म्हणजे साऊथ इंडियात जास्त चालतात. तर मग ते तुम्ही एवढे उत्तम प्रकारे, मी आता टेस्ट केलं, खूप सुंदर टेस्ट आहे. तर एवढ्या सुंदर प्रकारे तुम्ही कसे काय शिकलात? कुठे शिकलात? ते शिकले नाही, माझी मी असं म्हणजे तयारी केली. अच्छा. ते व्यवस्थित चालायला लागलं. अच्छा. मेंदू वडा सुरू केला. बरोबर. पहिला सुरुवातीला इडली फक्त इडली होती, मग मेदू वडा सुरू. असं थोडं थोडं करून मेंदू वडा बघितलं तर चांगलं व्हायला लागलं. ओके. इथे रोज नाश्ता करायला मी येतो. इडली व मेंदूवडा भरपूर छान आहे, मस्त आहे. काय आवडतं इथलं सर्वात जास्त? इडली मेदूवडा आहे. अच्छा. आणि परत वडापाव आहे. बरोबर. मिसळ आहे. ओके. पण सर्वात भारी काय? सर्वात भारी मेंदूवडा. अच्छा. मेंदूवडा इडली. ओके. एकंदर आतापर्यंतचा अनुभव व्यवसायातला कसा वाटतो नोकरीच्या तुलनेत? नोकरीपेक्षा मला हा व्यवसाय उत्तम वाटला. नोकरीमध्ये खूप दगदग होती. जे आमच्या वरचे साहेब होते त्यांचा एवढा आम्हाला प्रेशर होता की रात्री 12 झोप लागायची नाही आम्हाला. ती रात्री 11 वाजता केव्हा फोन करायचे. आता कसं स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही सकाळी 6 वाजता आलो, दुपारी 12-1 पण झालं संपत घरी गेलो. काय टेन्शन नाही, कुणाचा प्रेशर नाही, काय नाही. बरोबर. आणि आता आपल्याकडे जे आयटम्स तुम्ही मगाशी सांगितलेत, चहा, वडापाव, मिसळ, त्याचबरोबर स्पेशालिटी इथली इडली आणि मेदू वडा, तर यांचे दर काय आहेत? ज्यावेळी सुरुवात केली आम्ही लॉकडाऊन नंतर त्यावेळेची किंमत होती 40 रुपये. अच्छा. 3 इडली 2 मेदूवडा 40 रुपये, चटणी सांबार होईल. अच्छा. प्लेनमध्ये 5 इडली 40 रुपये, प्लेनमध्ये 3 मेदूवडा प्लेट 40 रुपये,
असं अजूनपर्यंत या म्हणजे एप्रिलपर्यंत होतं. या मे महिन्यात 1 तारखेला 10 रुपये वाढवले याच्यावर. अच्छा, प्रत्येकी 50 रुपये केले. बरोबर. एक वर्ष 1.5 वर्ष झाले जिमला जातो. जिममधून आलं की येतं इडली मेंदू वडा तो मला खूप आवडतो. ते खाण्यासाठी मी ते मोठ्या ऑर्डर्स असल्या तरी तुम्ही स्वीकारता होय घेतो आम्ही. आणि त्याची होम डिलिव्हरी देता की इथे येऊन गिराईक नाही घेऊन जायचं. कारण काय होतं आम्हाला सकाळच्या वेळी तर आम्हाला मॅन पॉवर पे पडते. बरोबर. आणि आपली वेळ काय आहे दुकानाची? सकाळी 7 ते दुपारी काय 1-1:30 पर्यंत. अच्छा, रोज दुपारनंतर इथे काय नाही? दुपारनंतर आम्ही 4 नंतर उघडतो. अच्छा, पण तो वडापाव आणि चहा फक्त. ओके, बरोबर. डोक्यामध्ये आहे की भविष्यामध्ये संध्याकाळी 4 नंतर डोसा सुरू करायचा विचार आहे. बरोबर. मी गेली 1 ते 1.5 वर्ष इथे नाश्ता करायला येतो. अतिशय सुंदर असे पदार्थ, इडली, मेदूवडा, त्याच्यानंतर रस्सा वडा, कांदा पोहे असे चांगले चांगले पदार्थ ते तयार करतात. म्हणजे इडली आणि मेदूवडा हा खरं तर दाक्षिणात्य लोकांचा एक प्रकार आहे, इडली आणि मेदूवडा. परंतु इथे असणारे इथल्या ज्या आमच्या काकी आहेत त्या अतिशय सुंदर इडली आणि मेदूवडा करतात. सांबाराची चव ही दाक्षिणात्य जशी असते तशीच चव आहे. बरेच लोक इथं मेदूवडा आणि इडली खायला येतात. अशी सुंदर चव यांची आहे. म्हणजे दाक्षिणात्य पदार्थ हा इथे बनतो आणि इतका उत्कृष्ट बनतो हे खरं तर लांजावासियांना बऱ्याच जणांना आता कळलेलं आहे. त्यामुळे बरेच लोक पार्सल नेण्यासाठी फोनवरून त्यांना ऑर्डर देतात की बा आम्हाला हे पार्सल पाहिजे, इडली पार्सल पाहिजे, मेदूवडा पार्सल पाहिजे. त्याच्यामुळे अतिशय चांगला नाश्ता यांच्याकडे मिळतो. सगळ्यांनी जरूर याचा आस्वाद घ्यावा. अतिशय सुंदर नाश्ता करण्याचं हे ठिकाण. आपला इथला एकदा पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर सांगतो. पत्ता बघा, माऊली नाश्ता सेंटर, मुक्काम थेट कुंभारवाडी आमचं. अच्छा, छोटूबाई ऑफिसच्या बाजूला. मोबाईल नंबर 83 29 89 03 84. दुसरा नंबर आहे 820 838 74 82. धन्यवाद काका, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.